साहेब, गेली 18 वर्ष तुम्ही हेलियम डे या विजयदुर्ग किल्ल्यावर सादर करताय, काय सांगा? गेली 18 वर्ष हे सगळे बालगोपाळ, विजयदुर्गची मंडळी, सिंधुदुर्गातली मंडळी आणि विज्ञान प्रेमी डॉक्टर आठवले साहेब या ठिकाणी आहेत, आमचा सरपंच काजी या ठिकाणी आहे, राजू आहे, सगळीच मंडळी, प्रसाद आहे, शुभाताई आहेत, ही सगळी मंडळी, सगळे बालगोपाळ 2008 पासून या ठिकाणी विज्ञानातील एका शोधाचा वाढदिवस साजरा करतात. याच ठिकाणी ज्या ठिकाणी आपण उभे राहिलेले अशी दुर्बीण मला वाटते डॉक्टर साहेब 1868 साल 18 ऑगस्ट म्हणजे साधारणतः 150 वर्ष जवळजवळ होऊन गेली. या या एवढ्या वर्षापूर्वी याच ठिकाणी फ्रेंच आणि पोर्तुगीज लोक आले, समुद्रमार्गे आले, सूर्यग्रहण होतं आणि सूर्याकडे बघता बघता त्याला हेलियम वायूचा शोध लागला पुढे गुंटूरला जाऊन. पण तरी सुद्धा या जागेला हेलियमचं पाळणाघर म्हटलं जातं. म्हणून ह्या हेलियमच्या पाळणाघराच्या या ठिकाणी आम्ही दरवर्षी येतो, सगळे बालगोपाळ मंडळी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून, आणि आम्ही एक संदेश देतो की अंधश्रद्धा टाळा, विज्ञानाची कास धरा, विज्ञानाच्या सोबती व्हा, विज्ञानाचे वाढदिवस साजरे करा, कोणावरही चुकीचा विश्वास ठेवू नका, विज्ञानाच्या कसोटीवर जे येतं त्याच्यावर भक्ती करा. अशा प्रकारची विज्ञानावरती भक्ती करायचा, त्याचा वाढदिवस करायचा. बघा, विज्ञानामध्ये अनेक शोध लागले गेल्या 100, 150, 200 वर्षामध्ये. त्यामुळे माणसाचं जीवन सुसह्य झालं. तसं सगळ्या धर्मातल्या, सगळ्या जातीतल्या, सगळ्या पंथातल्या लोकांनी आपल्या आजूबाजूच्या असलेल्या सगळ्या समाजाचं कल्याण करावं. सर्वे अपि सुखीन संतु सर्वे संतु निरामया. या विज्ञानामुळे सगळ्या सृष्टीचं, पृथ्वीचं, माणसांचं कल्याण होऊ दे आणि त्याला चांगलं आयुष्य उपभोगता येऊ दे. याच्यासाठीच गेल्या 150-200 वर्षात अनेक शोध लागले. म्हणून आयुष्य सुसह्य झालं, सुसंस्कृत झालं, असं व्हावं म्हणून विज्ञानाची कास धरावी. असं नवीन जनरेशन जे आहे, आम्ही जर अशा प्रकारचं काम केलं तर नवीन जनरेशन, ज्याला आजच्या भाषेत जेनझी म्हणतात, त्या जेनझीच्या तरुण, कारण देश आपला सगळ्यात तरुण आहे, जगामध्ये सगळ्यात तरुणांचा देश असलेला देश हा भारत आहे, हिंदुस्थान आहे. आणि ती महासत्ता व्हायची असेल तर विज्ञानाची कास आजच्या पिढीने धरली पाहिजे. त्याच्यामधले कुठले ड्रग ॲडिक्शन सोडलं पाहिजे, ड्रगला काय म्हणतो आपण, व्यसन मुक्ती राहिली पाहिजे. कुठल्याही व्यसनाच्या आहारी जाऊ नका, वाईट गोष्टीच्या आहारी जाऊ नका. विज्ञानाची कास धरा, अभ्यास करा आणि APJ अब्दुल कलामांसारखे मोठे व्हा. अशा प्रकारचं आम्ही उद्बोधन या ठिकाणी करतो. अशा प्रकारची गोष्ट वारंवार 18 वर्ष आम्ही सांगतो. मला वाटते पुढचे अनेक वर्ष माझे सगळे विद्यार्थी हे सगळे बालगोपाळ चालू ठेवतील आणि विज्ञानाच्याकडे लोकांचा दृष्टिकोन, वैज्ञानिक दृष्टिकोन होईल अशी आम्हाला आशा. साहेब, विजयदुर्गमध्ये म्युझियम देखील साकारताय, या म्युझियममुळे रोजगाराचा प्रश्न देखील सुटणार आहे, काय सांगा? म्युझियम मध्ये या ठिकाणी पर्यटक येतात, त्या पर्यटकांना किल्ला बघितल्यानंतर याची माहिती देणं, हेलियमची माहिती देणं. हा विजयदुर्ग किल्ला कसा, राजा भोज नावाचा एक राजा होता, त्याने 800 वर्षापूर्वी, 1000 वर्षापूर्वी बांधला. नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याची दुरुस्ती केली, ते शिपयार्ड बांधलं. म्हणून महाराज आज हिंदुस्थानी नेव्हलचे जनक समजले जातात. महाराजांनी आरमार सृष्टी, कान्होजी आंग्रेंचं या ठिकाणी स्थान होतं. धुळप म्हणून आपले एक सरदार होते, त्यांचा वाडा आज इथे आहे. या सगळ्या गोष्टींचं लोकांना स्मरण करून देणं. गेल्या 150 वर्षामध्ये समुद्रावर ज्याची सत्ता, त्याची या प्रांतावर, या राष्ट्रावर सत्ता, असा संदेश छत्रपती शिवाजी महाराजांनी या आपल्या जनतेला दिला. म्हणून सिंधुदुर्ग किल्ला बांधला, विजयदुर्गची डागडुजी केली, कान्होजी आंग्रेजींना सरखेल केलं आणि अशा ह्या सगळ्या समुद्राचं रक्षण महाराजांनी करण्याचा विजयदुर्गच्या माध्यमातून प्रयत्न केला. हे सगळं चलचित्राच्या माध्यमातून या म्युझियममध्ये, या आपल्या वरच्या ह्याच्यामध्ये दिसेल अशा प्रकारची व्यवस्था आम्ही डॉक्टर आठवले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि रघुजी राजे आंग्रेजी आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आम्ही सगळी मंडळी या अशा आरमार सृष्टीची उभारणी सुरू आहे. त्याला 4-5 कोटीचं मागच्या वेळेला सिंधुरत्नमधनं आपण पैसे दिले, पर्यटनमधनं आणि 5 कोटी देण्यासाठी आम्ही मंत्र्यांना सांगितलं, त्यांनी होकार दिला, आपल्या सरकारने होकार दिला. लवकरच ते पण हे संपले पैसे की ते येतील. परंतु अशा प्रकारचं एक म्युझियम उभं राहिलं, मग ती डॉक्टर आठवले यांनी सांगितलेली हेलियमची कथा त्यात एक ठिकाणी सांगता येईल, विज्ञानाची कास धरा. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी कसा विजयदुर्ग किल्ला डागडुजी केली, सिंधुदुर्ग किल्ला सुरत लुटली आणि मग सिंधुदुर्ग किल्ला त्या ठिकाणी कसा बांधला, सुरत का लुटली, कारण या देशामधलं सगळ्यात श्रीमंत ठिकाणी सुरत होतं. आणि मग सुरत त्याचे पैसे महाराजांनी इकडे तिकडे न नेता त्याचा समुद्रावरती सिंधुदुर्ग किल्ला कसा बांधला, जहाज बांधणी कशी होत होती, जहाजांचे प्रकार किती होते,
अशा प्रकारची सगळी माहिती पुढच्या पिढीला जेनजीला पोचावी. बरोबर डॉक्टर साहेब? म्हणून आपण या ठिकाणी आरमाराची सृष्टी आणि हेलियमचं म्युझियम त्या ठिकाणी होऊ घातलेलं आहे. सरकारचं, पालकमंत्री साहेब नितेशजी राणेंचं, आमच्या सगळ्या मंत्री महोदयांचं आणि सगळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे म्हणजे महाराष्ट्र सरकारचं मी आभार मानतो की आमच्या सगळ्या बालगोपाळांच्या प्रयत्नाला त्यांनी आवाज दिला, होकार दिला. रवींद्र चव्हाण साहेब पीडब्ल्यूडी मिनिस्टर होते, त्यांनी जागा दिली, एवढं मोठेपण आहे. दीपक केसरकर साहेब सिंधुरत्नचे अध्यक्ष होते, त्यांनी 5 कोटी रुपयाचे इमिजिएट मान्य केलं. नितेशजी राणेंनी त्यांना आम्हाला या ठिकाणी करण्याचे सहकार्य केलं. आता पण सरकारमधनं ते पैसे आपल्याला आणून देत आहे. या सगळ्या गोष्टीमुळे विजयदुर्ग तुमच्या सिंधुदुर्गच्याच नकाशावर नाही, महाराष्ट्राच्याच नाही डॉक्टर साहेब, देशाच्या नकाशावर हा भूभाग येईल आणि इथे पर्यटक येतील. इथल्या लोकांच्या घराघरामध्ये उद्योग निर्माण होतील छोटे छोटे आणि 80% बंद पडत असलेली घरं पुन्हा उघडतील. मला विश्वास आहे आणखीन 25 वर्षाने सिंधुदुर्ग हे मेरीटाईम बोर्डाचं म्हणजे समुद्री असलेल्या कामकाजाचं, आज हे माझे शब्द लिहून ठेवा मुद्दाम, आणखीन 25 वर्षाने सिंधुदुर्ग जिल्हा हा महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं मेरीटाईम या व्यवसायातलं हब होणार आहे. हब होणार आहे. लिहून ठेवा पत्रकार मंडळी, तुम्ही तर मुद्दाम सांगा जनतेला. 25 वर्षाने सिंधुदुर्गामध्ये गावं पुन्हा भरलेली दिसतील. एवढा रोजगार इकडे येणार आहे कारण तुम्हाला एवढा समुद्र किनारा आहे. आता निरनाळे बघा, परवा नितेशजी राणेने एक जहाज बांधणीचा एक गोव्याच्या बॉर्डरवर एक कारखाना आणला. अशा अनेक येतील. मुंबईमधले जे सगळे आहेत त्यांना जागा आता सिंधुदुर्ग रत्नागिरीत शिल्लक आहे. त्यामुळे 25 वर्षाने आपलं बाबा गाव पकडा, नाही तर गावात सुद्धा तुम्हाला जागा मिळणार नाही. त्यामुळे मुंबईकरांनी, पुणेकरांनी आणखीन कुठे गेले आहेत त्याने आपल्या गावात परत फिरा, असा मेसेज आजच्या दिवसाच्या निमित्त जनतेला देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय विज्ञान. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.